आशीर्वाद आमचे. अरे किती आगे सोनं वगैरे गणपती बाप्पा संजय मागे. करण्याचा जो कार्यक्रम देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या माध्यमातून जो महिलांसाठी लाडकी बहीण हा कार्यक्रम आयोजित केला, अभियान राबत महिन्याला 1500 रुपये ही योजना या अर्थसंकल्पनामध्ये आणून महिला सक्षमीकरण आणि महिलांचा जो सन्मान भारतीय जनता पार्टीने या राज्यात करण्याचं ठरवलं होतं, त्या पद्धतीने आजचा कार्यक्रम या भोकरपुरा विभागात जे आपले नगरसेवक आहेत रामेश्वर भादवे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण इथं राबवत आहोत. त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आपले राज्याचे मंत्री सन्माननीय अतुल सावे साहेब, तसेच शहराध्यक्ष शिरीष बोराळकरजी, तसेच अनिल बकरीजी, समर राजूरकरजी, महेश माळवतकर, मीनाताई मिसाळ, आपल्या दैपळेताई, प्राप्तीताई, रीनाताई चावरिया या सर्व पदाधिकारी, खंडागळेताई, आपल्या बोर्डेताई, सर्व माझ्या भगिनी इथं आज आल्या. निश्चितपणे हा कार्यक्रम ज्या महिलांना सक्षमपणे या राज्यामध्ये महिला ही सक्षमपणे उभी राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन हा कार्यक्रम राबवत आहोत. आणि त्यामुळे सर्व मान्यवरांना मी एवढीच विनंती करतो की ही सुरुवात आता झाली आहे आणि घराघरात या शहरामध्ये मध्यामध्ये आम्ही ही योजना पोहोचू आणि त्या योजनेमार्फत खऱ्या अर्थाने आम्ही जे भारतीय जनता पार्टी आणि जो संकल्प माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केला त्या संकल्पनेची परिपूर्तता या महिलांच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक उपेक्षित वंचित महिलांपर्यंत जाईल अशी गवाही यावेळेस देतो आणि माझे बोलणे थांबतो. मंडळाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले देशाचे माजी अर्थ राज्यमंत्री व खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शिरीषजी बोराळकर, तसंच ज्यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम होतोय असे प्रदेशाचे महामंत्री, आम्ही मंत्री आहेत ते महामंत्री असे संजयजी केणेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भैया मकरेजी, शहराचे सरचिटणीस समीर राजूरकरजी, महेश माळवतकरजी, गुजराताई दैपळे, रामेश्वर भादवे, मीनाताई मिसाळ, सिद्धार्थ साळवे, कचरू घोडके, तेजस व्यवहारे, अजय चावरियाजी, बंटी चावरियाजी, अजय दिवरजी, बरोबर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, बंधू बहिणी आणि मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी या बजेटमध्ये एक मोठी योजना ही जाहीर केली. माझ्या माता भगिनींना महिन्याला आर्थिक काही ना काही गरज असते, बरोबर आहे ना, असल्या सगळ्या मिस्टर पैसे देऊया ना देऊ आपल्याला पैसे लागतात की नाही, म्हणून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक माझ्या माता भगिनीला, प्रत्येक घरातल्या 2 महिलांना 1500 रुपयेपर्यंतची मदत या योजनेच्या माध्यमातून करत आहे. या योजनेमध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या. आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली 4 तारखेपासून आतापर्यंत जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये 12,000 फॉर्म साहेब भरले गेले. सगळे मिळून प्रत्येक भागामध्ये आम्ही काम, प्रत्येक वार्डामध्ये काम सुरू केला. आजही 4 वार्डात जिथे थांब झाला होता तिथे झाला, काही भागामध्ये उद्या परवामध्ये होतोय. पण ह्याचा नक्कीच माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे, कार्यकर्त्यांना, की प्रत्येक महिलेकडे जाऊन त्यांना विचारून त्यांना फॉर्म देऊन हा फॉर्म भरून घेतला पाहिजे, तो ऑनलाईन केला पाहिजे. सरकारचा
प्रयत्न हा आहे की प्रत्येक घरातल्या माझ्या माता भगिनीला काही ना काही मदत मिळाली पाहिजे. त्या मदतीच्या माध्यमातून 1500 रुपये एखादा 2 जणांना तुम्हाला असे 12 महिने म्हणजे 18,000 रुपये एका माझ्या भगिनीला ही मदत मिळणार आहे. म्हणून मी त्या महिला आघाडीला जास्त करून विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त हे फॉर्म भरून घ्यायचा प्रयत्न करा. आज सरकारने अजून 2-3 योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये 3 गॅस सिलेंडर प्रत्येक परिवाराला मोफत मिळणार आहेत. तो 3 गॅस सिलेंडर 1 वर्षात आपल्याला मोफत मिळणार आहे. परत युवकांना अप्रेंटिसशिपची एक स्कीम चालू केली आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या 5,000 युवकांना डॉक्टर साहेब 10,000 रुपयाचा स्टायपेंड दिला जाणार आहे वर्षाला. अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. मी संजीवला विनंती करेन की त्या सगळ्या कामगारांना घरासाठी लागणारी किट आहे त्याचं रजिस्ट्रेशन पण आपण करावं. गॅस सिलेंडरसाठी करावं, अप्रेंटिसशिपसाठी करावं. अशा अनेक ज्या योजना आहेत त्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता सजीवाने खरोखर म्हणजे घराचा उपयोग नंतर पण आधी कार्यालय समाजसेवा 80% समाजसेवा 20% राजकारणाची भावना ठेवून आज त्यांनी एवढं मोठं इकडे हा उपक्रम हाती घेतला आहे. मला नक्कीच खात्री आहे की या भागातील सगळे नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होतील. आणि अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे तो आहे मतदार नोंदणी. मी संजीव भाऊला विनंती करेन की इकडे मतदार नोंदणीचे पण फॉर्म आपण द्यावे जेणेकरून कारण की डॉक्टर साहेब माझ्याकडे आता जवळजवळ या 4 तारखेपासून आजपर्यंत काल मी रात्री बसलो होतो माझ्या बँक ऑफिसला तर जवळजवळ आमच्याकडे 2600 फॉर्म मतदार नोंदणीचे जमा झाले. म्हणजे जर आपण हे प्रयत्न करू या माध्यमातून आपण नक्कीच सगळे फॉर्म जमा करा. ऑनलाईन एक सिस्टम थोडीशी बँक ऑफिसमध्ये लावा. त्या माध्यमातून हे मुख्यमंत्री लाडली बहिणाचे पण आणि आपल्या मतदार नोंदणीचे पण फॉर्म त्याच्यामध्ये जमा होतील एवढा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. पुन्हा एकदा मी संजीव भाऊ, रामेश्वर भादरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला, चावरिया आणि सगळ्या अजय दिवर या सगळ्यांना त्यांनी आज प्रयत्न केला. महिला आघाडीला पण त्यांनी खूप जास्त यामध्ये आवडून लक्ष घालून काम केलं. त्याबद्दल सगळ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानून सगळ्यांना शुभेच्छा देतो. 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नाही मोठ्या पंढरपूरला तर आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज कोकळपुरा येथे महाराष्ट्राचे महामंत्री संजयजी केनेकर यांच्या ऑफिसमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व खासदार भागवतजी कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटनासाठी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, त्याचबरोबर शहराचे शहराध्यक्ष मान्य श्रीजी बोराळकर, सरचिटणीस समीर दादा राजूरकर, प्रदेशाचे सचिव आणि सदस्य अनिल मकरियाजी, महेश माळवतकरजी, प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या सचिव मीनाताई मिसाळ, प्राप्तिताई चव्हाण व विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आजचा हा जो उपक्रम गुलमंडी मंडळात घेण्यात आलेला आहे, गुलमंडी मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ साळवे आणि त्यांची सर्व टीम हा राबवणार आहेत. आणि या आपल्याला माहित आहे की विधानसभेचे इलेक्शन येऊ घातलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये महिला ही सक्षम फक्त ह्यानेच नाही, शिक्षणानेच नाही तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती सक्षम झाली पाहिजे. आणि यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. आणि या योजनेचा तळागाळातील आणि ज्या महिलांचं उत्पन्न, त्यांच्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, या महिलांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला म्हणजे हा जेव्हा लाभ मिळेल तेव्हा त्यांचं बँकेचं जे खातं आहे ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. आणि हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचा हा फॉर्म भरला जाणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व स्तरातील कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेणार आहेत.
आणि त्यामुळे नक्कीच आमच्या ज्या महिला भगिनी आहेत तर त्या ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि फक्त त्यांच्या घरातून जर त्या सक्षम झाल्या तर त्यांच्या मुलांचं एज्युकेशन असेल आणि बाकीच्या घरात त्यांना या गोष्टीचा हातभार लागणार आहे आणि ही अशा योजनेचा आम्ही सर्व महिला भगिनी खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा